नमस्कार. सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आजच्या एपिसोडला जर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर इकडे आदोक्षस व्यंकू महाराजांना म्हणवण्याचा प्रयत्न करत असतो, पण व्यंकू महाराज त्यांच्या चुकीवरती थोडेसे ठाम असतात की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे, म्हणूनच मला विठुराय इतकी मोठी शिक्षा देतोय. पण आदोक्षस कसं बसं का होईना त्यांना म्हणवणार आहे. इकडे शकुंतला काकी सुद्धा व्यंकू महाराजांना म्हणवण्याचे प्रयत्न करतायत. इंदू आल्यानंतर ते तिकडे जाणार आहेत आणि विंजे सरकारांनी जो काही कट रचला आहे त्यामुळे श्रीकला, रत्ना आणि पोपटरावांचं जोरदार भांडण होणार आहे. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडलंय. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे आदोक्षस जेवायला बसतच असतो तेवढ्यात इंदू म्हणायला लागते, अरे ऐक ना, व्यंकू महाराजांनी कालपासून काही खाल्लंच नाही आहे, सगळ्या गोष्टींना ते निग्लेक्ट करतायत, तू एकदा त्यांच्याशी बोलून बघ ना. माझ्याशी तर बोलत नाही आहेत पण तुझ्याशी तरी बोलतील आणि 2 घास त्यांनी खाल्ले ना तर माझ्या जीवाला सुद्धा समाधान मिळेल. असंच ते किती दिवस शून्यात बघत राहतील, हे काही बरोबर वाटत नाही ना. तेव्हा आदोक्षस म्हणतो, ठीक आहे, थांब जरा, मी जातो आणि बघतो. इंदू लगेच त्यांच्यासाठी जेवणाचं ताट पुढे करते. आदोक्षस लगेच ते ताट घेऊन पुढे जातो. तेव्हा व्यंकू महाराज शांतच असतात. इकडे आदोक्षस त्यांच्या जवळ जातो आणि म्हणतो, काका थोडं खाऊन घे ना, कशात तुझं एवढं लक्ष लागलं आहे. तेव्हा ते म्हणतात, आदोक्षस माझी खरंच इच्छा नाही. तेव्हा आदोक्षस म्हणायला लागतो, असं कसं काका, आता तू विठुरायाचा भक्त आहेस आणि विठुरायाला बिलकुल आवडत नाही असं कोणी उपाशीपोटी राहिलेलं तुला तो रागवेल ना, जरा खाऊन तर घे. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात, तो आहे तरी का इथे रागवायला. तेव्हा आदोक्षस सांगतो, तो प्रत्यक्ष रूपी नसला तरी अप्रत्यक्ष तू इथेच आहे, तूच हे सगळ्यांना कीर्तनामधून सांगतो ना. तेव्हा ते म्हणतात, ते काहीही असो पण मी त्याच्या भक्तावरती अविश्वास दाखवला आहे आणि या जास्त मोठी चूक होऊ शकत नाही. तेव्हा आदोक्षस म्हणतो, काका झालं गेलं ते विसरून जा ना, मी तुला भरवतो, थोडं खाऊन घे. आदोक्षस जसाच घास भरवायला जाईल तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात, सतत विठुराया माझे कान उपटत आहेत, कारण की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. या चुकीचे मला परिणाम तर भोगायलाच लागतील ना, आणि त्यांच्या साथीने मला हे सगळं करणं गरजेचं आहे. आदोक्षस माझ्याकडून काही जेवण जाणार नाही. तेव्हा तो विचारतो, काय झालंय जे तुम्ही एवढ्या काळजीमध्ये आहेत. तेव्हा व्यंकू महाराज सांगतात, सकाळी जेव्हा मी गाभाऱ्यात गेलो तेव्हा मला विठुराय दिसले, पण तिथे एक भिकारी आला होता आणि त्याने सांगितलं, हा भास नाही आहे, हे अविश्वास आहे. खरं म्हटलं तर तुम्ही विठुरायाच्या भक्तावरतीच विश्वास नाही ठेवला, हीच तुमची खूप मोठी चुकी झाली आहे. म्हणजे तुम्ही विठुरायावरतीच विश्वास ठेवला नाही, हे असंच काहीतरी झालं ना. तेव्हा आदोक्षस म्हणतो, काका तू याची उलट बाजूही समजून घे की तू इतका पुण्यवान आहेस म्हणून तर विठुराया तुझी साथ देत आहे, वेळोवेळी तुला संकेत देत आहेत. तेव्हा ते म्हणतात, असं काहीच नाही आहे, मी चुकलो आहे म्हणूनच ते मला ओरडतायत. तेव्हा आदोक्षस म्हणतो, असं काहीच नाही आहे, मी तुला सांगतो ना मी काय अनुभव घेतला. मी आज जज साहेबांना भेटायला गेलो होतो आणि तिथे तुझ्या पुण्याईचे मला पूर्णपणे सकळ आणि सुबक उदाहरण मिळालं आहे. ते जे जज साहेब होते ना, ते म्हणाले की व्यंकू महाराजांनीच आमचा जीव वाचवला, आम्हाला पुन्हा जगण्याची संधी दिली आणि त्यांच्याचमुळे आमच्या गोष्टी खूप सोप्या झाल्या आहेत. त्यांची केस जर सत्याची असेल ना तर मी कायमच त्यांच्या बाजूने उभा राहील. तेव्हा आदोक्षस म्हणायला लागतो, हे सगळं तुझ्या पुण्याईमुळे झाले आहेत, म्हणून तर जज साहेब आपल्या बाजूने म्हणजे सत्याच्या बाजूने उभे राहायला तयार झाले आहेत. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात, राम कृष्ण हरी, आता हे तर खरं म्हणजे विठुरायाचीच कृपा आहे ना. तेव्हा आदोक्षस म्हणतो, तुला तर माहिती आहे ना विठुरायाची कृपा आहे, मग एक काम कर, विठुरायाचा प्रसाद म्हणून तरी तू जेवून घे, म्हणजे सगळ्यांना बरं वाटेल. आदोक्षस इकडे घास भरवतो तेव्हा इंदूलाही फार आनंद होत असतो. तेवढ्यात आदोक्षस दुसरा घास घेऊन जातो, पण व्यंकू महाराज त्याला अडवतात आणि म्हणतात, बस झाला आदोक्षस, मी खूप खाल्लं, प्रसाद थोडासाच खायचा असतो आणि ते माझं झालं आहे, माझ्या तोंडून अजून काही घास उतरणार नाही. मी विठुरायाच्या भक्तावरती अविश्वास ठेवला आणि त्या श्रीकलावरती विश्वास ठेवला, ही गोष्ट माझ्याकडून खूप मोठी अपराधास्पद झाली आहे, मग अजून माझ्याकडून काही होणार नाही. इंदू मनातल्या मनात विचार करते, व्यंकू महाराज तुमचा याच्यामध्ये काहीच दोष नाही आहे, खरं म्हटलं तर परिस्थितीच अशी होती म्हणून हे सगळं झालं आहे, पण तुम्ही स्वतःला एवढा दोष लावून घेऊ नका, त्याचा फारसा उपयोग सुद्धा दिसत नाही आणि विठुरायाला
मला नाही वाटत तुम्हाला अशी शिक्षासुद्धा द्यायची इच्छा असेल. इंदू ही थोडी भावूक झालेली असते. तर दुसरीकडे व्यंकू महाराज इकडे शांत उभे असतात. तेवढ्यात तिथे शकुंतला काकी येतात आणि म्हणायला लागतात, अहो तुम्ही असं किती दिवस करणार आहेत? तुम्हाला आता या सगळ्या गोष्टीतून बाहेर तर पडायलाच लागेल ना. आणि आता स्वतःच्या मनाला एवढ्या गोष्टी लावून घेऊ नका. तेव्हा ते म्हणतात, कसं लावून घेऊ नको? माझ्याकडून एवढा मोठा अपराध झाला आहे आणि माझ्यामुळे विठुरायाच्या भक्तावरती अन्याय झाला आहे आणि त्यांनी मला संकेत देऊन सुद्धा मी त्या श्रीकलावरती विश्वास ठेवला, माझ्या शिष्येवरती विश्वास ठेवला नाही. ही किती मोठी आणि घोर चूक केली आहे मी. आणि जर एखादी आपण चूक करतो ना, ती आपल्याला सोडून नसती द्यायची. आपल्याला त्याच्यावरती प्रायश्चित घ्यायचं असतं आणि मला सुद्धा वाटतंय की मला त्याचं प्रायश्चित घेणं गरजेचं आहे. तेव्हा शकुंतला काकी म्हणतात, अहो पण जे झालं ते झालं. आता तुम्ही सगळ्या गोष्टींचा भाव नका ना करू. तेव्हा ते म्हणतात, मी काहीच चुकीचं वागत नाही आहे. मला हे योग्य वाटतंय की विठुरायांच्या बाबतीत मी खूप चुकीचा वागलो आहे. त्याच्या भक्तावरती विश्वास न ठेवणं ही माझी घोर चूक झाली आहे. त्याचं प्रायश्चित घेतल्याशिवाय मी काय शांत बसणार नाही. तेवढ्यात तिथे इंदू येते आणि म्हणायला लागते, तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. शकुंतला काकी विचारतात, बोल ना बाळा, काय झालं? तेवढ्यात व्यंकू महाराज काहीच न ऐकता तिथून निघून जातात. इंदूच्या मनाला ही गोष्ट खूप टोचून जाते की व्यंकू महाराज तिला इग्नोर करतायत. तर दुसरीकडे रत्ना इकडे मोठ्या बंगल्यावरती आलेली असते. तेव्हा ती म्हणते, बंगला तर खूप मोठा दिसतोय, अक्षरशः करोडपत्याचा बंगला दिसतोय. म्हणजे पार्टी तर मालदार आहे हे तर कन्फर्म आहे. तेवढ्या ती दाराची बेल वाजवते. विंजे सरकार दार उघडतात आणि म्हणायला लागतात, चला आत तर या. तेव्हा ती म्हणते, खरंच हा तुमचा बंगला आहे का? तेव्हा विंजे सरकार म्हणतात, आमचा नाही, आमच्या आई वडिलांचा आहे. खरं म्हटलं तर त्यांनी बनवला आणि आम्ही राखला आहे, अजून काहीच नाही. या की आत या. तो लगेच त्यांना पाणी देतो. तेव्हा रत्ना म्हणायला लागते, डोळे दिपेल असंच तुमचा बंगला आहे? खरंच तुम्ही गडगड श्रीमंत आहेत? तेव्हा ते म्हणतात, हो आहोत ना, त्यामध्ये काही चुकीचं नाही आहे. तेव्हा ती विचारते, पण तरी सुद्धा तुम्ही दिग्रजकरांचे घर जावई असे का गरिबासारखे राहता? नेमकं कारण तरी काय आहे? तेव्हा विंजे सरकार म्हणतात, प्रेम हो, अजून काय? खरं म्हटलं तर दिग्रजकरांना त्यांच्या मुलीला त्यांच्या डोळ्यापासून दूर करायचं नव्हतं आणि माझं नारायणीवरती प्रेम जडलं होतं. त्याच्याचमुळे विचार केला की जाऊ दे, प्रेमासाठी आपण सगळंच त्याग करतो ना, म्हणून मी माझी इतकी प्रॉपर्टी त्याग केली आहे आणि दिग्रजकरांच्या घरामध्ये साधं सुद्धा राहतो. मला पैशाचा मोह नाही आहे, कारण की प्रेम महत्वाचं आहे ना. प्रेमात पडलं तर सगळंच चालतं. म्हणून दिग्रजकर ही मालदारच पार्टी आहे. माझ्या हिशोबाने तिथे राहणं काही चुकीचं तर नाही. तेव्हा रत्ना म्हणते, बरोबरच आहे. कधी कधी आपल्याला परिस्थितीमुळे वाटेल तसं वागायलाच लागतं ना, आपलं मन असो की नसो. तेव्हा ते विचारतात, तुम्ही असं काय वागले आहेत जे तुम्हाला पटत नव्हतं? तेव्हा तिला आठवतं की श्रीकलाला तिने दरवेळेला अर्क दिला आहे, तिला ती काळी गोळी दिली होती. हे सगळं आठवल्यानंतर विंजे सरकार विचारतात, काय झालं? तुम्ही काही बोलत का नाही? रत्ना शांतच असते. इकडे इंदू थोडी टेन्शनमध्ये आलेली असते. तेव्हा शकुंतला काकी विचारतात, काय झालं इंदू, तू एवढी शांत का झाली? तेव्हा इंदू म्हणते, मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, वकील साहेब म्हणाले की आपली सत्याची बाजू आहे, मग केसचा निकाल आपल्याच बाजूने लागेल, फक्त थोडा वेळ लागू शकतो. तेव्हा शकुंतला काकी म्हणतात, चांगली न्यूज कळवली, आता तरी जीवाला थोडा धीर येईल की आपण आपल्या घरी लवकरच जाऊ. तेव्हा इंदू विचारते, शकुंतला काकी मला एक गोष्ट सांगा ना, माझ्याकडून काही चुकलं आहे का? मी काही चुकीची वागली आहे का? मी दरवेळी ऑब्झर्व करते की मी जेव्हा जेव्हा व्यंकू महाराजांच्या जवळ येते ना, तेव्हा ते माझ्याशी काहीच बोलत नाही आहेत, मला इग्नोर करून निघून जातात, माझ्याकडे लक्ष देत नाही. नेमकं काय घडलं आहे जे ते माझ्याशी असं वागताय? तेव्हा शकुंतला काकी म्हणतात, तुझा काहीच दोष नाही आहे. खरं म्हटलं तर त्यांनी विठुरायाच्या भक्तावरती अविश्वास दाखवला आहे ना, त्याचमुळे त्यांना थोडं आतून खात आहे. तू त्यांची शिष्य असून सुद्धा त्यांनी तुझ्यावरती विश्वास ठेवला नाही. हीच गोष्ट त्यांच्या मनाला खूप अशी खोलवर रुजत आहे, त्याचमुळे हे सगळं होत आहे. पण तू स्वतःला दोष लावून घेऊ नको. इंदूला पण फार वाईट वाटत असतं. तर दुसरीकडे रत्ना इकडे विचारत असते, पहिल्याच भेटीमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत का? आता
हळूहळू तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतीलच ना. तेव्हा ते म्हणतात हो, मला तर ही गोष्ट कळलीच आहे की तुम्ही खरंच खूप हुशार आहात आणि तुमची हुशारी तर वेळोवेळी दिसूनच येत आहे ना. तेव्हा ती म्हणते हो, माझ्याशिवाय त्या श्रीकला आणि पोपटरावाचं काहीच होऊ शकत नाही. तेव्हा तो म्हणतो मला तर खात्रीच आहे, तुमचं नावच रत्न आहे, म्हणजे तुम्हाला रत्नांबद्दल खरंच खूप इन्फॉर्मेशन असेल आणि तुम्हाला तर विद्या सुद्धा येते. मी तुमच्या जागेवरती असतो ना आणि त्या पोपटराव श्रीकलासारखा असतो ना, तर मी तर तुम्हाला एखादं ब्रँड बनवलं असतं, तुमचं खूप प्रमोशन केलं असतं. रत्ना, रत्नेदाज आणि तिच्यामुळे सगळ्यांना सगळं काही मिळू शकतं. तुम्हाला असं मोत्यासारखं ठेवलं असतं, कारण की तुम्ही रत्नासारखेच आहात ना. रत्न कसा जपून ठेवला जातो, तसंच तुम्ही एक जपून ठेवणारी वस्तू आहात. तेव्हा ती म्हणते हो, तुम्ही बरोबरच बोलताय, माझ्याशिवाय कोणाचं काहीच होऊ शकत नाही. तेव्हा तो विचारतो असं का बोलताय तुम्ही, का काय होऊ शकत नाही. तेव्हा ती म्हणते पहिल्याच भेटीमध्ये तुम्हाला सगळं जाणून घ्यायचं आहे का, थांबा जरा, धीर घ्या, प्रत्येक गोष्टीची तुम्हाला उघड होईलच. तेव्हा तो म्हणतो हेच, तुम्ही किती हुशार आहात, तुम्ही त्या पोपटराव आणि श्रीकलासाठी वाटेल ते केलं, त्यांच्यासाठी तुम्ही दिग्रजकरांना बाहेर काढलं, पण तुम्ही खरंच खूप हुशार आहात हे तर मला कळलं आहे. विंजे सरकार आहोत आम्ही, आम्हाला सगळ्यांचं सगळं कळतं आणि हुशार व्यक्ती तर आम्हाला लगेचच कळून येतात. तेव्हा रत्ना म्हणते तुमची पारख खूप चांगली आहे आणि ते तर दिसूनच येत आहे ना. तेव्हा ते म्हणतात आम्हाला पूजा करायची आहे. तेव्हा रत्ना म्हणते आपण लवकरच पूजा करूया, आता मी निघते. ती लगेच तिथून निघून जाते. हे सगळं झाल्यानंतर विंजे सरकार खूप खुश झालेले असतात. तर दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे इंदू तिच्या कामाला निघत असते. तेवढ्यात मागून हॉर्नचा आवाज येत असतो, पॅप पॅप पॅप. तेव्हा इंदू म्हणते मागे रस्ता आहे ना, जा की बाजूने, एवढा रस्ता पडला आहे तरी का किरकिर लावली आहे. तेवढ्यात आदोक्षस तिच्या जवळ येतो आणि म्हणतो काय, रस्ता तर आहे पण बायको सुद्धा इथेच आहे ना. तेव्हा इंदू म्हणते तुला समजतं का, तू असं रस्त्यावरती एका विवाहित स्त्रीला छेडत आहे, हे वागणं बरोबर नाही. आदोक्षस महाराज, जर मी मोठ्या बाईंना सांगितलं तर तुमचं काय होईल. तेव्हा तो तिला जवळ घेतो आणि म्हणायला लागतो काय सांगशील तू मोठ्या बाईंना, त्यांना सगळंच माहिती आहे आणि तसंही मी तुझा नवरा आहे ना. तेव्हा इंदू म्हणते काय चाललंय तुझं, आपण रस्त्यावरती आहोत, असं कुठेही जवळ घेणं बरोबर नाही आहे. तेव्हा आदोक्षस म्हणतो सॉरी, खरं म्हटलं तर मला तुला लाखबार सॉरी बनायला पाहिजे. मी तुझ्यावरती अविश्वास दाखवला, तुझ्यावरती संशय घेतला, 2 वेळा घर सोडून निघालो होतो, हे सगळं मी चुकीचंच वागलो होतो ना. तेव्हा इंदू म्हणते बस झाला आता, हे बघ जे झालं ते झालं. तेव्हा तो म्हणतो मी खरंच मूर्ख आहे, गाढव आहे मी, जी मला अक्कल नव्हती. तेव्हा इंदू म्हणते माझ्या नवऱ्याला गाढव म्हणायचं नाही, माझा आदोक्षस आहे ना तो खरंच खूप छान आहे. तेव्हा आदोक्षस म्हणायला नंतर इंदू म्हणायला लागते मी तुला सोडून जाईल जर माझ्या नवऱ्याला तू गाडो बिडो म्हणाला तर. तेवढ्यात आदोक्षस इंदूला पुन्हा जवळ घेतो आणि म्हणतो सोडून जाण्यासाठी तुला पकडलंच नाही आहे. तेव्हा इंदू म्हणते हो का, आता मला गाडीवर बसण्यासाठी सोडायला तर लागेल ना, चल आता बाजूला हो. ती लगेच गाडीवर बसते आणि ते दोघं तिथून घरी जायला निघून जातात. तर दुसरीकडे पोपटराव आणि श्रीकला शांत बसलेले असतात, पण रत्ना अक्षरशः खवळलेली असते, कारण की विंजे सरकारांनी तिला प्रत्येक गोष्टीसाठी चढवलेलं असतं ना. तेव्हा ती म्हणते मी तुमच्याकडून 50,000 मागितले आहे, मला माझे पैसे हवे आहेत, आत्ताच्या आत्ता माझे पैसे मला द्या. तेव्हा श्रीकला म्हणते काय ग, तुला आत्ता 20,000 दिले ना, मग अजून किती पैसे हवे आहेत. तेव्हा ते म्हणते हे बघ मी माझ्या कामाचेच पैसे मागते आणि अर्क बनवायला पैसे लागतो, त्या अर्कामुळेच हे सगळं सुरू आहे ना. तेव्हा श्रीकला म्हणते तुझ्याजवळ कोण आहे का आमच्याशिवाय जे तू एवढा पैसा करते. तेव्हा रत्ना म्हणायला लागते मला माहिती आहे तुम्ही काय आहात आणि काय नाही, तुम्ही मला स्वतःचं समजताय का, बिलकुलच नाही. मला माहिती आहे तुमचं काम झालं ना की मला दुधातल्या माशीसारखं बाहेर काढून टाकणार. तुम्ही पोरगी आणि बाप किती हुशार आहेत ना हे मला चांगल्याच प्रकारे माहिती आहे. श्रीकला म्हणायला लागते काय चाललंय रत्ना तुझं, पैसा पैसा पैसा. तेव्हा रत्ना म्हणायला लागते काय पैसा नको करू, हे पोपटराव आहेत येऊन जाऊन मला भिकारी म्हणतात, माझी इज्जत काढतात, काय हो तुमची इज्जत तरी होती का. तेव्हा पोपटराव म्हणतात बघ भिकाऱ्यासारखं तोंड उघडलं ना पुन्हा हिने. तेव्हा ती म्हणते मी माझ्या हक्काचे पैसे मागत आहेत, इकडे तिकडे तुम्ही दोघंही तोंड लपत फिरत होता तेव्हा या रत्नाने तुम्हाला साथ दिली आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला माझी कदर नाही आहे. मी तुमच्याकडे माझ्या कामाचे पैसे मागते, माझ्याकडून घरातली कामं राबवून घेतात, तेव्हा लाज वाटत नाही का. तेव्हा
पोपटराव म्हणतात तुला 2 वेळचं खायला देतो, राहायला देतोय, अजून तुला काय पाहिजे ग? तेव्हा ती म्हणते याच्यामुळे अर्क बनत नाही, अर्क बनवायला पैसे लागतात आणि श्रीकला तुला चांगल्याच प्रकारे माहिती आहे मी तुझी किती मदत केली आहे. तुमच्या बरोबर कोणीच नव्हतं तेव्हा मी तुमच्या बरोबर उभी राहिली, इकडे तिकडे तोंड लपवत होता ना तेव्हा जाऊन या रत्नाने तुमची साथ दिली आहे. तेव्हा श्रीकला म्हणते तोंड बंद ठेवायचा हा, नाहीतर तुझं तोंड फोडेल. तेव्हा रत्ना म्हणायला ते माझं तोंड फोडशील का? अगं तुमची लायकी तरी आहे का दोघांची माझं तोंड फोडायची? माझ्यामुळेच तर तुम्ही इथवर आला आहात, पण तरी सुद्धा तुम्हाला माझ्या कामाची कदर नाही आहे. तुम्ही जरा अति करताय असं तुम्हाला वाटत नाही का? तेव्हा रत्नाचं हे सगळं बोलणं ऐकून श्रीकला खूप चिडून जाते आणि म्हणते काय चाललंय तुझं? येऊन जाऊन पैसा पैसा करते, आता तू माझ्या डोक्यात जायला लागली आहे, तू खरंच माझ्या हातून मारबीर खाशीला? तेव्हा रत्ना म्हणते ए तुझी लायकी नाही आहे मला मारायची. त्या तिघांचं जोरदार भांडण पेटलेलं असतं आणि तिघही जोरजोरात भांडायला लागलेले असतात. तर दुसरीकडे इकडे विंजे सरकार इंदू आणि मोठ्या बाईंना भेटतात. तेव्हा ते म्हणतात आपलं काम झाल्यामध्ये जमा झालं आहे. तेव्हा इंदू म्हणते खरं का? म्हणजे तुम्ही काय केलं? तेव्हा विंजे सरकार म्हणतात मला तर कन्फर्म आहे की रत्ना ती आपली बाटलीमध्ये उतरलेली आहे. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात ही तर खरंच खूप चांगली गोष्ट आहे, म्हणजे ती गोपाळसाठी साक्ष देईल तर आपल्यासाठी गोष्टी सोप्या होऊन जातील. म्हणजे तुम्ही तर 1 नंबर काम जावई बापू केलं आहे. तेव्हा इंदू म्हणते पण मला हे सगळं खरं वाटत नाही आहे. तेव्हा विंजे सरकार म्हणतात काय तुम्ही आमच्यावरती संशय बिंशय घेताय का? तुम्हाला वाटते का आम्ही काहीच करू शकत नाही? तेव्हा ती म्हणते तसं नाही दाजी खरं म्हटलं तर ती रत्ना श्रीकला आणि पोपटरावाच्या टीममधली आहे, तिच्यावरती किती विश्वास ठेवावा हे काही कळत नाही. तेव्हा विंजे सरकार म्हणतात आम्ही तिला तो बंगला दाखवला आणि पैसे दाखवले ना त्यामुळे ती पूर्णपणे भाळलेली आहे, मला नाही वाटत ती आपल्याला धोका देईल. तेव्हा ते म्हणतात पण तुमचं बोलणं सुद्धा बरोबरच आहे, कारण की त्या रत्नावरती आपण अतिविश्वास ठेवू शकत नाही. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात पण आपण तिच्यासाठी जो सापळा रचला आहे त्याच्यामध्ये तर ती अडकली आहे ना. तेव्हा मोठे बाई म्हणतात हो बरोबरच आहे, सगळ्या गोष्टी आपल्या बाजूने व्हायला तर सुरुवात झाली आहे, पण इंदूची काळजी वाढलेलीच असते. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत इकडे एक एक करून सगळे डॉक्युमेंट्स जज साहेबांकडे जातात. इकडे निंबाळकर वकील ते डॉक्युमेंट्स त्यांना देतात, ते डॉक्युमेंट चेक करतात. तेव्हा श्रीकलाच्या पायाखालची जमीन चाललेली असते. ब्रह्मराक्षस काहीच बोलत नसतो. तेवढ्यात जज साहेब म्हणायला लागतात काय ब्रह्मराक्षस, इथे तर दिसत आहे की निंबाळकरांनी जे काही डॉक्युमेंट्स दिले आहेत ते मला तरी योग्यच वाटत आहेत. हे ऐकल्यानंतर इंदूच्या चेहऱ्यावरती स्माईल आलेली असते, पण श्रीकलाच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेले असतात. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच पहिल्या सिअरिंगला दिग्रजकरांना त्यांचा वाडा मिळेल का? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.